दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्यामुळे नागरिकांना आता पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे। जालना जिल्ह्यातल्या महत्त्वाचा असलेल्या कल्याण मध्यम प्रकल्पात सध्या मी उभा आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो प्रकल्प आहे तो अक्षरशः पूर्णतः कोरडा ठाक पडलेला आहे। अगदी दुष्काळ सारखी जी परिस्थिती आहे ती या प्रकल्पात आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 ते 6 सेंटीमीटर पेक्षाही अधिक जास्त खोल ज्या भेगा आहेत ते या ठिकाणी या मध्यम प्रकल्पात पडलेले आहे। आसपासच्या 12 ते 15 गावांना या प्रकल्पातून पाणी पुरवठा जो आहे तो केला जात होता। मात्र सद्यस्थितीला हा प्रकल्प जो आहे तो कोरडा ठाक पडल्यामुळे या गावांना पाणी टंचाईला आता सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनावर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ जी आहे ती येणार आहे। दिवसेंदिवस तापमानाचा जो पारा आहे तो 40 अंशापर्यंत गेल्यामुळे झपाट्यानं पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळीमध्ये कमालीची घट जी आहे ती प्रकल्पामध्ये होत आहे। त्यापैकी हा प्रकल्प जो आहे तो पूर्णतः कोरडा ठाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जवळपास 7 ते 8 सेंटीमीटरच्या भेगा ज्या आहेत ते या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि दुष्काळाची जी दाहकता आहे ती या ठिकाणी आपल्याला मध्यम प्रकल्पाच्या दृश्यावरून आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना आता पुढचे काही दिवस पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। पाणी पातळीत झपाट्यानं या ठिकाणी घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यातल्या 64 मध्यम प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प कोरडे ठाक आहेत। त्यातला एक प्रकल्प म्हणजे ज्या प्रकल्पात सध्या मी उभा आहे तो कल्याण मध्यम प्रकल्प आणि इतर अजून एक प्रकल्प कोरडा आहे। तर बाकीच्या 7 मध्यम प्रकल्प आणि 7 लघु प्रकल्पामध्ये केवळ 27%च उपयुक्त पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे। दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालल्याने बाष्पीभवन होत आहे आणि त्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट होत असल्यामुळे हे पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आसपासच्या नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। त्याचबरोबर नागरिकांबरोबर फळबाग उत्पादक शेतकरी सुद्धा आता चांगले चिंतेत सापडले आहे। पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या फळबागांवर कुऱ्हाड चालवत असल्याचं सुद्धा चित्र आहे, ज्यामध्ये द्राक्ष असेल, मोसंबी असेल किंवा इतर ज्या काही बागा आहेत त्या आता शेतकऱ्यांकडून तोडल्या जातात। याचं एकमेव कारण म्हणजे पाणी नसल्याने हे फळबाग वाचवणे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे। त्यामुळे शेतकरी आता फळबाग वाचवण्यासाठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा प्रशासनाला टँकरनेच पाणी पुरवठा करण्याची वेळ जी आहे ती येणार आहे। आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई जी आहे ती बदनापूर तालुक्यात आहे आणि सद्यस्थितीला 10 पेक्षा अधिक टँकरद्वारे जवळपास 25 ते 30 हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा जो आहे तो करण्यात येत आहे। अनेक ठिकाणी जलजीवन मिशनची जी कामं आहे ती सुद्धा अपूर्ण राहिल्यामुळे अनेक गावांमध्ये या योजनेचं पाणी जे आहे ते अद्यापही गेलेलं नाही। त्यामुळे सुद्धा नागरिकांना पाणी टंचाईला आता सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी समस्या आहे ती अजून सुद्धा वाढणार आहे आणि टँकरची संख्या सुद्धा आता यामध्ये वाढणार आहे। त्यामुळे प्रशासनाकडून टँकर किती आता सुरू करण्यात येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।